दिवसाची सुरुवात ही आरामात झाली, पण नंतर 10च्या नंतर फार गडबड झाली, कारण मुलांना सुट्टी होती. त्याच्यामुळे मी निवांतच थोडीशी उठले आणि मग यांची जायची गडबड. 11 वाजता बरोबर यांना 10:30ला जायचं होतं आणि मी पटकन 9ला स्वयंपाकाला लागले. घरातलं देव पूजा वगैरे सगळी आवरली आणि मी व्हिडिओ घेताना यांचं चाललं होतं की पटपट कर, पटपट कर. आणि यांनी आहे ना मला एक व्हिडिओ पाठवला होता, कारण गेल्या वेळेस थोडंसं पीठ दळून आणण्यात प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे ना यांनी चपात्या माझ्या थोडे दिवस झाले फुगतच नव्हत्या. त्याच्यामुळे मला ना यांनी व्हिडिओ पाठवला होता एक, तर बघावं म्हटलं की ट्राय करून नेमकं कसं चपात्या फुगण्याच्या, कारण रेग्युलर तर माझ्या चपात्या छान फुगतात वगैरे, पण ह्यावेळेस काय माहीत पिठामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता, कारण दळूनच असं एकदम वेगळंच दिलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे हे झालं. पण आता व्यवस्थित होत आहेत. आणि मग मी ट्राय केलं आणि मस्त फुगली. आणि ज्यावेळेस मी बरोबर व्हिडिओ चालू केला ना, त्यावेळेसच बरोबर ही चपाती अर्धीने मी फुगली. पण ठीक आहे, अशी ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खरंच चपाती खूप छान फुगत होत्या. त्यानंतर त्यांचा डबा वगैरे पॅक केला आणि देवपूजा वगैरे उरकून घेतली, कारण देवपूजा आज निवांतच केली, कारण यांना जायची गडबड होती. मग गडबडीत देवपूजाही राहील आणि सगळंच राहील, त्याच्यामुळे ना पटकन देवपूजा वगैरे उरकून घेतली. आणि असं देवपूजा झाल्यानंतर असं काहीच दिसतं, छान वाटतं, प्रसन्न वाटतं. देवपूजा केल्याशिवाय अजिबातच मन लागत नाही. खरंच एक दिवस जरी आपण देवपूजा नाही केली तर अजिबात वेगळंच वाटतं घरामध्ये वातावरण. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटही करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगत जावा की व्हिडिओ कसा वाटला. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी बघितलं तर दिव्यामध्ये असं फूल तयार झालं होतं. आणि हे अलीकडे थोडंसं बंदच झालं होतं व्हायचं, म्हणजे एक 8-10 दिवस झाले. पण आता हे 2-3 दिवस झालं रेग्युलर होते. तर खरंच छान वाटतं असं, म्हणजे मी बघितलेलं तर स्वामींचा संदेश असं वाटतं मला. पण ठीक आहे, तुमच्या इथं असं होतं का आणि असं का होतं हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.